भावाची व्हिडिओ करा, मराठी ब्लॉगर आहे आपला आणि ही व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे आणि भावाचं पेज बघून लोक आपल्याकडे आले की ते डिस्काउंट तुम्हाला देणं म्हणजे फिक्स आहे. त्याला कधी कधी हा नीर आर्मर तुमच्या बरोबर जागेवरती येत नाही, तर यासाठी तुम्हाला इकडे एक स्ट्रॅप दिलेला असतो जो तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करा आणि इकडे टाईट करून टाका. तर एक सर्वात बेस्ट ऑप्शन या पॅन्ट मध्ये दिलेलं आहे. तर बऱ्याच दिवसांची अपेक्षा काय म्हणतात शब्द फुटत नाहीत, तर ती आता पूर्ण होते. 1500ची फक्त जाऊन 1500 येऊन टोटल 3000 किलोमीटरची राईड आहे. तर 10,000 त्यासाठी आमच्या RS46 बायकरच्या टीमकडून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर आता मी आलो आहे, जर तुम्हाला माहितीच आहे की RX46 बायकर्समध्ये काय काय गॅजेट्स आणि हेल्मेट ॲसेसरीज प्लस रायडिंगचे जे काही आहे ना ते आपल्या राहुल भाऊकडे मिळतं. आणि दुसरं म्हणजे इथे येण्याचं कारण आपला मराठमोळा भाऊ, त्याच्यामुळे माझी खूप इच्छा होती की राहुल भाईला भेटू करून. तर इथे मी चाललेलो आहे महाकुंभसाठी आणि आत्तापर्यंत ज्या मी राईड करत होतो त्या फक्त निगाड आणि नॉर्मल बेसिक हँडग्लोव्जवर करत होतो. तर आत्ता जसं आपण लॉंग राईड्स वाढत आहेत, किलोमीटर्स आपले वाढत आहेत, तसं अपग्रेड होणं सुद्धा गरजेचं आहे ॲज पर सेफ्टी. तर मी आता विचार केला की आपण रायडिंग पॅन्टकडे मूव्ह ऑन व्हायचं. तर एकच ऑप्शन आलं होतं, सगळीकडे सर्च करत होतो, सगळ्यांचे रिव्ह्यूज आणि बेस्ट बजेट. चीप नाही बोलू शकत, चीप रेट हा वेगळा शब्द आहे, बेस्ट बजेट. कारण प्रत्येक जण कमवतच पुढे जातो एक एक पायरी, तर तसं सुद्धा आपण काहीतरी करतोय. तर मी आलेलो आहे राहुल भाईंकडे. तर आता इथे येऊन मी पहिलं ट्राय केलेलं आहे रायडिंग पॅन्ट. तर इथे तुम्ही बघू शकता ही आहे रायडाची रायडिंग पॅन्ट. आणि याच्या अगोदर आपण ज्या शॉपमध्ये गेलेलो तिथे एक्झॉरची बघितली, पण तितकी मजा नाही आली. तर राहुल भाई याच्या संबंधी थोडंसं सांगा आपल्या व्ह्युअर्स. मी त्यासाठीच थांबलो होतो. दादाला ही जी पॅन्ट दिली आहे 7,000 रुपीजमध्ये आपण विथ हिप आर्मर आहे, नी आर्मर आहे, विथ टेलबोन सुद्धा येतो आणि ते सुद्धा सॅपटेकचे आर्मर्स आहेत. प्लस त्याच्यामध्ये आता जरा दादा महाकुंभाला चालू आहे, थंडीचा सीझन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थर्मल लायनर पण त्याच प्राईसमध्ये आलं आणि रेन लायनर पण तुम्हाला त्याच प्राईसमध्ये आलं आहे. तर तुमची दादा कशी 2,000 रुपयाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट येते. आता जर तुम्ही एक्झॉरचं बोलत, एक्झॉरमध्ये तुम्हाला रेन लायनर येत नाही, थर्मल येत नाही, तर 6,200 त्याला इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्हाला 7,000 मध्ये ऑल एक्सेसरीज त्याच्यामध्ये इनबिल्ड आहेत. आणि मेन वस्तू म्हणजे कसं आहे, जे तुम्ही आता जसे दादांची मला वाटतं 1500 किलोमीटरची राईड असणार इकडून जायची, वन साइड बरोबर आहे, वन साइड जाऊन येऊन 3,000 आहे. तर मेन कसं होतं, बॅकला खूप प्रॉब्लेम होतो. तर याच्यामध्ये एक सर्वात बेस्ट दिलेलं आहे की याला टेलबोनचं एक ऑप्शन दिलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये इनबिल्ड आलेलं आहे त्या प्राइसमध्ये. आणि फुल्ली मेश आहे. जर तुम्हाला पावसात वेअर करायचं त्याच्यावरती एक रेन लायनर येतं आणि जर आता जसं थंडीचा सीझन आहे तर आतमध्ये तुम्ही एक थर्मल लायनर वेअर करा, ते पण त्याच्या बरोबरच येणार आहे. तर दादा तुम्हाला पॅन्टची फिटिंग कशी वाटली? फिटिंग परफेक्ट आहे. मी रुस्तमवर सुद्धा बसून बघितलेलं आहे आपल्या, तर एकदम आणि नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं अनकम्फर्ट तुम्हाला वाटेलच असं नाही. कारण आपण नॉर्मल जीन्स जेव्हा घेतो तेव्हा जेवढी टाईट असते धुतल्यानंतर थोडीशी लूज होते, तर ही सुद्धा तशी होईल परफेक्ट आहे. आणि ॲज अजून एक तुम्हाला एक म्हणजे एक बोलतो ना आपण एक रिव्ह्यू चांगला देतो. अरे खूप लोकांचे कशा ना हाईटमध्ये प्रॉब्लेम होतो, हाईट कमी असल्यामुळे मग पॅन्ट एकदम खालून ढगळी होते, लूज होते. पण जर तुम्ही बघणार तर दादाची पॅन्ट बघा एकदम परफेक्ट आहे. आणि जर इन फ्युचर जर तुम्ही कधी लॉंग बूट्स घेतले तर याच्यासाठी ना तुम्हाला इकडे एक ऑप्शन पण दिलेलं आहे. तुम्ही फुल कॉन्टॅक्टच्या बूटसाठी पण तुम्हाला प्रॉपर ओपन करून तुम्ही ओव्हरलॅप पण करू शकतात. प्लस ते एक झालं, जर तुम्हाला कधी कधी हा नीर आर्मर तुमच्या बरोबर जागेवरती येत नाही तर यासाठी तुम्हाला इकडे एक स्ट्रॅप दिलेला असतो जो तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करा आणि इकडे टाईट करून टाका. तर एक सर्वात बेस्ट ऑप्शन या पॅन्टमध्ये दिलेलं आहे. विथ तुम्हाला स्ट्रेच पॅनल्स पण दिलेले आहेत, तुमच्या स्टिचिंगवरती लोड येणार नाही, तर ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. पूर्ण रिफ्लेक्टर दिलेले आहेत आणि प्रॉपर तुम्हाला 4 पॉकेटची पॅन्ट आहे तुमची. आणि मला साईडला कशासाठी हवे होते, कारण आपण गाडी चालवता आपल्याकडे 360 आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे चार्जिंग ॲसेसरीज बरेच असतात, तर त्याच्यामुळे हे मला पाहिजे होतं. मी 2-3 पॅन्ट बघितल्या पण त्याला ना साईड पॉकेट नव्हते, तर साईड पॉकेट मला आवर्जून पाहिजे होते. तर त्याच्यामुळे हे जरा मला थोडं बेटर ऑप्शन वाटतंय दादाने दाखवलेलं. आणि याच्यामध्ये आपण अजून एक ऍड करू शकतो. ओके, जसं की तुमच्याकडे रायडिंग पॅन्ट्स आहेत बरोबर, तर रायडिंग पॅन्टला तुम्हाला अटॅच करण्यासाठी ना याला पण मागे एक झिप दिलेली आहे, जॅकेटला डायरेक्ट अटॅच होते. जसं की आपण टी शर्ट किंवा शर्ट वेअर करतो ते मागे हवेने उडतं. जर तुमच्याकडे कुठलाही जॅकेट असू द्या ते युनिव्हर्सल त्याने दिलेलं आहे, मेल फिमेल, ते तुम्ही काढून फक्त अटॅच करायचे, तर तुमचा तो ट्रॅक सूट होऊन जातो 1 पीस. त्याचा बेनिफिट काय, इन केस तुम्ही जेव्हा असे घसरताना तेव्हा आपला हा जॅकेट वर होऊन इथे घासलं नाही गेलं पाहिजे, तर त्याच्यासाठी हे अटॅच
अटॅच करून म्हणजे कधी घासरला तर दोघांचा वेगवेगळं नाही, सेपरेट नाही झाला पाहिजे, त्यासाठी त्याचा बेनिफिट आहे मेन दी चेन आहे. कारण की हे ऑप्शन खूप लोक सांगत नाहीत, एक सेल करायच्या हिशोबाने सेल करतात, हे बरोबर आहे, पण आपल्याला बाकीचे फीचर्स पण लोकांना सांगणार. आणि दादांचं युट्यूबचं पेज आहे ते पण फॉलो करा, शेअर करा आणि ही व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल करा. दादांचं पेजचं नाव घेऊन या, डिस्काउंट नक्की भेटणार. तर आता रुस्तमवर बसून बघूया. ते टाईट तर आहे पण ओके आहे, म्हणजे असं असं होतं. फक्त इथे थोडंसं हे टाईट वाटतंय. नवीन आहे, हां पॅन्ट घातली ना आपण त्याच्यामुळे वाटतंय, पण अशी कम्फर्ट आहे. तर अशी तर परफेक्ट आहे. आणि तुझं नाव काय? साहिल. तर माझ्यासोबत साहिल आहे. तर साहिलनी सजेस्ट केली आहे. तर अजून काय सांगशील? त्याच्यामुळे टेलबोन आहे तुला, थर्मल लायनर, रेन लायनर याच्यासोबत इनबिल्ड आहेत. ओके. आणि नी पॅड पण आहे तुला याच्यासोबत. रायडाची रोअर, चला बघूया. हा पण मस्त वाटतोय. क्या आवाज, म्हणजे कम्फर्टच वेगळं आहे. जे मी आता नॉर्मल घालवतो, जे 350-400 रुपयाला येतात ते घालवतो, पण जे आपण म्हणतो ना ब्रँडेड घालून जी चालवायची मजा वेगळी आहे. कारण मी अशी बोटं करतोय ना तर बोटांमध्ये तो लेदरचा फील येतो. तर महाकुंभला जाण्यासाठी खूप सारे प्रिपरेशन करतोय. तर आज बरंचसं असं रायडिंग गिअरपैकी काही वस्तू आपल्या क्लिअर होणार आहेत, आपल्या फॅमिलीमध्ये येत आहेत. तर मी रेकमेंड करेन हे RS46 बायकर जे आहे. आणि आता जी मी पॅन्ट घातली आहे ना ती फुल कम्फर्टेबल आहे. इथे प्रॉपर नी प्रोटेक्शन मला मिळते, त्याच्यानंतर इथे सुद्धा प्रोटेक्शन आहे मागे इन केस तुम्ही असे स्लीप होता. आणि मेन म्हणजे ही जी पॉकेट आहे ना, साईड पॉकेट, याच्यासाठी मी घेतलं आहे. आणि याच्यात 360 वगैरे किंवा अजून काय पैसे वगैरे इन केस आपण साईडला काही ठेवू शकतो. तर हे ॲक्सेसिबल आहे. आणि इथून म्हणजे पॅन्ट थोडीशी घट्टच आहे, असं ना आपल्याला घालून सवय होऊन जाईल. तर इथून गारगार वारा आतमध्ये जाईल. आणि अशी काहीशी फिट अँड फिनिश आहे. इथे आपण टाईट करून हिला म्हणजे आतमध्ये जेव्हा शूजचं संपूर्ण जेव्हा आपण प्रॉपर वरपर्यंत जेव्हा पुढे कधी शूज घेऊ तरी प्रॉपर आतसुद्धा जाईल. आणि ही इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या लॉंग टर्मच्या हिशोबाने मी करतो आहे. तर मला तरी कम्फर्टेबल वाटतं आहे आणि मी हा घेण्याचा निर्णय करतो आहे. त्याच्यानंतर मी जे ग्लोव्ज एकदाच दाखवले तेच मला फिट झाले, व्यवस्थित झाले. कारण सगळे चेक करत राहू ना तर माइंड पण कन्फ्यूज होणार, हे घेऊ की ते घेऊ, ह्या ब्रँडमध्ये जाऊ की त्या ब्रँडमध्ये जाऊ. आणि मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत. फक्त तुमच्या हाताला कुठला कम्फर्ट वाटतोय ना तो तुम्ही घ्या. सांगणारे बरेच लोक असतात, पण राईड तुम्हाला करायची आहे कारण तुम्ही घरापासून लांब जाणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय कम्फर्ट वाटतं ते तुम्ही घ्या. तर मी फायनली हा विचार करतोय कारण हे लुक वाईज आणि कम्फर्ट वाईज आणि जे मोबाईल पण टच करून बघितला तर ते पण प्रॉपरली होते. म्हणजे मॅप जेव्हा आपण झूम इन झूम आउट करतो ते प्लस जेव्हा कॉल फटाफट लावतो ते पण सगळं व्यवस्थित होतं. सगळं चेक करूनच घ्या. त्याच्यानंतर रेन लायनरसुद्धा आलेला आहे, थर्मल लायनरसुद्धा आहे. त्याचे पण काही बेनिफिट आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आता ब्लूटूथ घ्यायचं आहे, तर ब्लूटूथसुद्धा सांगतो कोणता घेतो आहे मी. आणि या शॉपचं फ्रेम, क्रेज आणि इथे ज्या गोष्टी मिळतात बेस्ट रेटमध्ये त्यासाठी किती ग्राहक आलेत फटाफट ते दाखवतो. तर इथे पाहू शकता. बॉक्स खोलले नाही तुम्ही अजून? चेक पण नाही बॉक्स. तर खूप सारी मंडळी घ्यायला आलेत, तर फटाफट घेऊया. आणि फायनली हा C30 तर ब्लू आर्मरचा C30 हा घ्यायचा विचार करतो कारण ह्याच्यात टोटल 20 रायडर्स कनेक्ट होतात. तर ह्याचे स्पेसिफिकेशनसुद्धा बघूया कारण बरेच जे इंटरकॉम आहेत त्याच्यामध्ये 6 रायडर्स आहेत आणि हा ड्युरेबल आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि याचे बरेच असे फीचर्स आहेत. म्हणजे जेव्हा आपण लॉंग राईड करतो ना तर आपल्याला जे फोनाफोनी येते, घरून येतात, मित्रांचे येतात आणि मेन तर जेव्हा आपल्याकडे जास्त रायडर असतात, कोण पुढे गेला कोण मागे राहिला, तर ते कनेक्ट करण्यासाठी ना मी 2 वर्ष आधी V6 कंपनीचा एक ब्लूटूथ घेतलं होतं. परंतु जेव्हा आपण माळशेजची राईड केली तर भर पावसामध्ये ते खराब झालं आणि नंतर ती वापरण्याची इच्छा नाही झाली कारण ते कनेक्टच होत नव्हतं. तर आता मी दुसऱ्या ब्लूटूथवर जाण्याचा विचार करतोय.
तर आता मी इथे आलो आहे. तर ब्लू आर्मर हा मस्त असा ब्रँड आहे आणि याच्यामध्ये 20 रायडर्स कनेक्ट होतात. तर त्याची माहिती आपण राहुल दादाकडूनच समजून घेऊ. येस, तर ह्याचे जे मेन फीचर्स आहेत ते सर्व एक नंबर आहेत. आणि मूळ कारण म्हणजे मेड इन इंडिया आहे. बघू शकता, भारत माता की जय. जय. येस, तर याच्यामध्ये तुम्ही एका टाइमला जर तुम्ही सेम डिव्हाइस घेतात तर तुम्ही एका टायमाला 20 लोक कनेक्ट करू शकतात. कसं असतं, याच्यामध्ये जर तुम्ही इंटरकॉम नाही वापरणार तर राईडला अर्थ नाही. माझ्या नाही सारखं तुम्ही कॉल उचलणार, इरिटेट होणार, कॉल उचलणार, इरिटेट. आणि हे मेन म्हणजे कसं आहे ना, जसं की आता खूप कपल्स वगैरे पण राईडला जातात. जसं की आता तुम्ही चाललायत, बरोबर. ठीक आहे. आता काय याच्यानंतर काय होतं, आपण ब्लूटूथ लावलाय पण मागचा ब्लूटूथ नाही लावत आहे. मग मागचा तुम्हाला सारखं सारखं विचारतो, त्यामुळे मग तो इरिटेशन होतं. मग आता लोक करतात V6 तर वापरतात, पण V6 पेक्षा जर जास्त चांगले फीचर्स पाहिजे आणि वन टाइम खर्च करायचा आहे तर C30 हा सर्वात बेस्ट ब्रँड आहे. जर तुम्ही आता आमच्या रील्स पण बघितलं तर आमचे सर्व इन्स्टॉलेशन फक्त C30 वरतीच चालू आहे. आणि आम्ही पेअरिंग सुद्धा तुम्हाला प्रॉपर करून देतो आणि कनेक्टिव्हिटी पण एकदम परफेक्ट करून देतो, जेणेकरून तुम्हाला काही वायरला त्रास होणार नाही अशी आपण याची फिटिंग करून देतो. आणि याचा एक ब्लू आर्मरचा एक ॲप सुद्धा आहे. तो ॲप सुद्धा तुम्ही जर हे केला ना, डाउनलोड केला तर तुम्ही त्याच्यामध्ये बाकीचे रायडर्सना पण तुम्ही याला कनेक्ट करू शकता. असं नाही की फक्त C30लाच कनेक्ट होतो, हा युनिव्हर्सल आहे. तुम्ही दुसऱ्या ब्रँडला पण कनेक्ट करू शकतात. त्याच्यामध्ये ते एक ऍडव्हान्टेज खूप चांगलं आहे. म्हणजे जे 2-2.5 हजार मध्ये येतात ते नाही म्हणत आहेत, जे 5,000-6,000च्या रेंज ब्रँडेड, जसं की नाव तुम्ही AG घेऊ शकता, सेना वगैरे घेऊ शकता. आणि याचा आता अपग्रेड व्हर्जन पण आलेला आहे, C50 करून पण आलेला आहे. C50 प्रो, जसं आयफोनचे रेंज तसं या लोकांनी पण प्रो वगैरे प्लस वगैरे काढलेले आहेत, तर तुम्ही ते पण बघू शकतात. आणि मेन म्हणजे हा जो डिव्हाइस आहे हा वॉटर रेजिस्टंट आपण म्हणू शकतो. खूप लोक बाहेर वॉटरप्रूफ म्हणतात. एखादा रायडर काय करतो की यार चल भर पावसात पण त्याची ती पिन काढून ठेवतो, त्याला काय वाटतं की एकदा शॉपवाला बोलला वॉटरप्रूफ म्हणजे पिन काढून ठेवली तरी चालेल, पण तसं नका करू. कारण की याच्या मागे जी एक तुम्हाला पिन दाखवलेली आहे ही चेक करू शकतात, हे काढू नका. आणि भर पावसात यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. डिव्हाइस एक नंबर आहे. आणि तुम्हाला फक्त डिव्हाइसची 1 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे याची. आणि जर तुम्हाला जर अल्टरनेट एक एक्स्ट्रा स्पीकर सेट घ्यायचा आहे, तर तुमच्याकडे 2 हेल्मेट आहेत, 3100चा याचा स्पीकर सेट पण भेटतो. बेटर आहे. खूप लोकांकडे 2 हेल्मेट असतात, एक राईड साठी वेगळा असतो, एक डेली वेअर साठी वेगळा असतो. तर तुम्ही याचा डिव्हाइस काढून डायरेक्ट दुसऱ्या हेल्मेटला पण लावा, तुमचं काम झालं. कधी तुम्हाला C30 पाहिजेत, किती पाहिजे तेवढे आपण तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे डिस्काउंट फिक्स आहे. हा, फिक्स आहे. भावाची व्हिडिओ करा, मराठी ब्लॉगर आहे आपला, आणि ही व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे. आणि भावाचं पेज बघून लोक आपल्याकडे आले की ते डिस्काउंट तुम्हाला देणं म्हणजे फिक्स आहे. तर गुगलला पण सर्च करायचं RS46 आणि भावाच्या लिंक मध्ये पण असणार RS46. बाकी अजून हे ओपन करून बघूया त्यातलं काय काय आहे ते दाखवूया. तर बऱ्याच दिवसांची अपेक्षा काय म्हणतात, शब्द फुटत नाहीत, तर ती आता पूर्ण होते. तर फायनली आपला ब्लूटूथ हेल्मेटला लावण्यासाठी ब्लूटूथ इंटरकॉम तर हा घेतलेला आहे. आणि आता याला ओपन करूया, अनबॉक्सिंग करूया. आणि इनोवर आपण कुठल्या पण हेल्मेटला फिक्स करू शकतो. हा, क्या बात आहे, एक नंबर. बघूनच एवढं म्हणजे फिट अँड फिनिश एवढं प्रीमियम आहे ना, प्रीमियम लुक आहे. पॅकिंग एक नंबर आहे. पुढचं पण अजून बघू शकतो. हो, राईट लेफ्ट, राईटला कुठला लेफ्टला कुठला लावायचा, पिनिंग एक नंबर प्रॉपर आहे. त्याला हेल्मेटला फिक्स करूया आपण. अजून एक नंबर आहे. अजून सरप्राईज पाहिजे, याच्या खाली अजून एक सरप्राईज आहे. येस, हो, एक्स्ट्रा फिटिंग्स वगैरे, एक्स्ट्रा फिटिंग्स म्हणजे इन केस काय झालं तर आपण एक्स्ट्रा फिटिंग सुद्धा आहे त्याच्यामध्ये. चला आता याला आपण फिट करूया आणि फायनल आउटपुट कसं होतं आणि हेल्मेटला कसं वाटतंय ना, मी उत्सुक झाला. आता रावत नाही, बस झाली अनबॉक्सिंग. कनेक्टिव्हिटी पण दाखवतो आपण, कसं पेअरिंग करायचं, काय करायचं ते पण तुम्हाला याच्यामध्ये दाखवून देतो. हे झालं तुला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. तुला कोणता थर्ड पर्सन जर पेअर करायचं असेल तर मग खालचा बटन होल्ड करून ठेवायचं. हे झालं तुझा इंटरकॉम मोडला जाणार. ओके, खालचा बटन. येस, खालचा बटन लॉंग प्रेस किंवा 1 मिनिट होल्ड करून ठेवलं तरी पण ते तुला जाणार कनेक्टिव्हिटीमध्ये जाणार. बस सॉर्टेड. आणि आता तुला ऑटोमॅटिकली हा रिसीव्ह होणार, म्हणजे कनेक्ट होणार याला. ओके, बंद केला तरी पण मी बघ दाखवतो. तर म्हणजे फायनली आपली मस्त अशी रायडिंग रिलेटेड शॉपिंग झालेली आहे. आणि हे सगळं सेफ्टीसाठीच आहे आपल्या. तर याच्यामध्ये आपली रायडिंग पॅन्ट विथ रेन लायनर आणि थर्मल लायनर आहे. याच्यामध्ये माझ्या हेल्मेटचं जे वायझर होतं ना, त्याला स्क्रॅच झाले होते कारण 2 वर्षापासून वापरत होतो. तर एक क्लिअर वायझर घेतलं आहे फॉर सनसाठी, सॉरी
हे नॉर्मल आपलं सन आणि नाईटसाठी वापरू शकतो आणि हे फक्त एक्स्ट्रा घेतलं कारण आलोय म्हणून हा डे साठी थोडंसं आपल्याला लुक वगैरे Look वगैरे जरा चांगलं. येण्यासाठी हा. आणि हा फायनली आपला जो दादांची एक इच्छा होती C30 लावायचा, तर आपण ते पण इन्स्टॉल केलेला आहे. तर हा जो C30 आहे आपण हा 20 लोकांना कनेक्ट करू शकतो ॲट द टाइमला. सेम पीस जर असेल तुमच्याकडे तर याच्यामधले फीचर्स वगैरे पण अगोदरचे आपण याच्यामध्ये सांगितलेले कसे आहेत काय आहेत. आणि या लवकर भावाचं पेज फॉलो करा. फॉलो करून आल्यावरती शॉपला दाखवा, भावाचं पेज फॉलो केलं त्याच्यावरती आपण जे काय ते डिस्काउंट देऊन टाकू. आणि बाकी आता ती त्यांची राईड आहे. कुठली राईड आहे? कुंभ महाकुंभ एक 1500ची फक्त जाऊन 1500 येऊन टोटल 3000 किलोमीटरची राईड आहे. तर त्यासाठी आमच्या RS46 बायकरच्या टीमकडून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद.